हॅलो ट्रेडर्स, वेलकम टू स्टॉक मार्केट विथ रश्मी चॅनल. आज आहे 3 जून 2025 आणि 4 जून 2005चं आपण प्रेडिक्शन करणार आहोत, ॲनालिसिस करणार आहोत इंडियन स्टॉक मार्केटच्या निफ्टी आणि बँक निफ्टीबद्दल. बिफोर प्रोसीडिंग फॉर ॲनालिसिस ऑर प्रेडिक्शन फॉर निफ्टी ऑर बँक निफ्टी आपण फॉरेक्सच्या गोल्ड कमोडिटीचं कंपॅरिझन बघणार आहोत ॲज ऑलवेज. आणि इकडे तुमच्यासमोर गोल्डचा ग्राफ आहे ऑन 1 मंथ टाईम फ्रेम. जर तुम्ही बघितला तर हा जो ग्राफ आहे तो कंटिन्युअसली अपसाईडची रॅली देत होता. आणि यू विल बी सरप्राइज टू नो की जेव्हा आपण 1 मंथ टू वीकली टाईम फ्रेमवर गोल्डचा ग्राफ शिफ्ट करतोय तर वी आर गोइंग टू गेट अ रेड ग्रीन रेड ग्रीन रेड ग्रीन अँड देन वॉट. उद्याचं गोल्डची कमोडिटी कशी ॲक्ट करेल ह्याचं ही आपल्याला इथे प्रेडिक्शन करू शकता येतं आहे का. कॅन वी एक्सपेक्ट गोल्ड टू गो डाऊन साईड. जर या पॅटर्नप्रमाणे आपण ॲनालिसिस करायला गेलो, प्रेडिक्शन करायला गेलो तर येस, अकॉर्डिंग टू मी गोल्ड हॅज टू गो डाऊन साईड ऑन 4 जून 2025. आता ह्याचा इंडियन स्टॉक मार्केटवरती इफेक्ट कसा होईल हे बघण्यापूर्वी आपण अजून थोडंसं टाईम फ्रेम चेंज करूया फ्रॉम वीक टू 1 डे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजून जास्त क्लॅरिटी येऊ शकते. व्हॉट काइंड ऑफ क्लॅरिटी? जसं मी म्हटलं की गोल्डची कमोडिटी जी आहे ती गेल्या मार्च 2024 पासून अपसाईडची रॅली देते आणि रेझिस्टन्स ऑलमोस्ट 3500चा रेझिस्टन्स फेस केल्यानंतर गोल्ड पुन्हा एकदा कन्सोलिडेट होतो आहे. आपल्याला रेझिस्टन्सवरती एक वीक फॉर्म झाली आहे आणि प्रेशर येतं आहे अपसाईडने. बायर्स आर गेटिंग वीकन आणि सेलर्स थोडे हावी होत आहेत. जी ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केली होती, इफ दॅट इज गेटिंग broken from a downside, then definitely we can see a downside rally for a gold. आणि as we all know की इंडियन स्टॉक मार्केट अँड गोल्ड इज इनवर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे जेव्हा इंडियन स्टॉक मार्केट वर जातं, अपसाईडची रॅली देतं, तेव्हा जे गोल्ड आहे ते डाऊन साईड जातं. सो नाव दिस इज टाईम फॉर गोल्ड टू कम डाऊन अँड फॉर इंडियन मार्केट टू गो अपसाईड. सो लेट्स सी तुमचं काय प्रेडिक्शन आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अकॉर्डिंग टू मी 4 जून 2025ला जर गोल्ड डाऊन साईडची रॅली देत आहे देन इंडियन मार्केट विल हॅव अ रूम टू गो अपसाईड. अँड इंडियन निफ्टी जी आज 3 जूनला 174 पॉईंट डाऊन होती अँड बँक निफ्टी ऑलमोस्ट 300 पॉईंट्स डाऊन होती, that will definitely go upside and show some interesting movements in a stock. So let me know in a comment box की इंडियन स्टॉक मार्केटचं तुमचं ॲनालिसिस कसं आहे अबाउट नियर फ्युचर. अकॉर्डिंग टू मी we are going to see a green flag in upcoming days. So thank you for watching. Subscribe and follow. Thank you.